अकोला शहरात वाहतुकीचा गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे। विशेषतः टिळक मार्गावर नेहमीची कोंडी नागरिकांना हैराण करत आहे। वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अपघाताची शक्यता असून संतप्त नागरिक कारवाईची मागणी करत आहेत। अकोला शहरातील प्रमुख व्यापारी आणि दळणवळणाचा केंद्रबिंदू असलेला टिळक मार्ग सध्या बेशिस्त वाहतुकीमुळे चर्चेचा विषय ठरत आहे। रोजच्या रोज येथे भली मोठी वाहने, चारचाकी आणि दुचाकी वाहनांची गर्दी इतकी वाढली आहे की नागरिकांना आणि व्यावसायिकांना अक्षरशः नाकी नऊ येत आहे। वाहतूक पोलिसांकडून कोणताही बंदोबस्त नसल्यामुळे या रस्त्यावर नियमांना अक्षरशः हडताळ फासला जात आहे। जड वाहनांना बंदी असतानाही ट्रक आणि माल वाहतुकीची वाहने सर्रास या मार्गावरून जात असून त्यामुळे केवळ वाहतुकीची कोंडी होत नाही तर प्रवाशांचे आणि पादचाऱ्यांचे जीवही धोक्यात येत आहेत। स्थानिक व्यावसायिकांच्या मते वारंवार होणाऱ्या कोंडींमुळे गिराईक कमी होत आहे आणि व्यवसायावरही परिणाम होत आहे। काही व्यावसायिकांनी स्थानिक प्रशासनाकडे लेखी तक्रारी दिल्या असूनही अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही। वाहतूक नियंत्रित करण्यासाठी या मार्गावर कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती, सीसीटीव्ही व्यवस्था आणि जड वाहनांवर सक्त बंदी आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत। अकोल्यातील ही परिस्थिती बघता प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतर शहाणपण येणार का असा सवाल उपस्थित होत आहे।